तर हाय हॅलो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे रमाबाई आंबेडकर यांची जयंती आणि आज मी जाणार आहे छानपैकी मस्त रेडी वगैरे. हो, आणि मी आज आंघोळ पण नाही केलेली. एवढी आळशी आहे मी, एवढी आळशी, एवढी म्हणजे जयंती असून मी आंघोळ नाही केली. काय म्हणायचं मला. जाऊ मी इथे पाणी वगैरे तापवलं. आता मी मस्त रेडी होते आणि तयारी करते. मी कुठे पण जायच्या पहिले मला दवाखान्यात जावं लागतं. पहिली मी दवाखान्यात जाईल, मग मी नंतर जाईल कार्यक्रममध्ये आमच्या. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघा. तर गाईज आंघोळ वगैरे करून मस्त तयारी केली आणि आता मी जाणार आहे कुठे, पहिले दवाखान्यात आणि नंतर मग कार्यक्रम. आणि मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज मी इथे रेडी होऊन बसलेली आहे आणि ही बाई, ही आई इथं नाटक पाहत बसलेली आहे आणि हे चालतच नाही. आता मी काय करू. तुमच्या घरी पण असंच आहे का? उठतच नाही. जोपर्यंत माझी मालिका संपणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. आणि माझं जायचं थांबलं आणि कोणी नेणारं पण नाही. मलाच न्यावं लागतं. मस्त लाडू खात बसलेली आहे. लवकर संपून जावं, लाईटच चालली जावं. तर गाईस नाटक संपायला अजून 15 मिनिट बाकी आहे आणि 15 मिनिटात मी अजून आणखी टंगली. कशी आरामात खात बसली आहे. चाललं लवकर. आणि बायबल कशी दिसते ना, कारण मी छान. अरे चल आई, हाक कधी संपते. झालं झालं झालं. दे ना लाडू, दे ना. ही आई अशी आहे, हिच्या हातात लाडू आहे पण बाबा देत नाही. दे ना लाडू. पूर्ण खाल्ली काय? दे ना लाडू, दे ना लाडू, दे ना. ओ तर गाईज तुझी मम्मी पाय लाडू दे. ही हिची मम्मी आहे. हा, हे लाडू देत नाही. हसत आहे पण लाडू देत नाही आहे. मी गाडी घेत आहे. इथे मी लाडू चोरत आहे. बघू शकता आई माझी गेली. हो तर तयारी कर. तर काहीच मी लपून लाडू दिलाय. आता लपून लाडू दिलाय. ठीक आहे. माझे हात दिले का तुम्ही कसे भरले. बाबांनी खिशात घेतला लाडू पण आईने दिला नाही लाडू. काहीच तयारी केली आणि मी इथे दवाखान्यात आली आहे आणि मला वाजले 8 आणि आता मी किती वाजता जाईल काय. आणि डॉक्टर आत्ता आले 8 वाजता. मला जायला जाम उशीर होत आहे. आता मी मस्त चेकअप वगैरे करते माझ्या आईचा आणि मग जाते. तिकडे गेल्यावर व्हिडिओ चालू करते. काही आम्हाला जायला लय उशीर झाला आणि आम्ही धावत जात आहे. तुम्ही ब्लॉग चालू केलं होतं ना? हो चालूच आहे. अजून जायला अजून तर डान्स नाही केला पण धावूनच टाकली. माझ्या शूलेस निघाली. हे बघा मी बिना चपलीने, हिने तरी शूज घातलाय. तर काही अजून खूप दूर आहे पण आम्ही चालतच जात आहे. आणि आम्हाला किती दूर जायचं.
डान्स करायचा असे पागल पण आम्हीच करू शकतो. बस आता समोर आहे की मागं आहे? जिथे कुठं असेल आपल्याला आवाज येत असेल तुम्हाला. जाम थकले मी. फायनली आम्ही आलेलो आहे. मी बिना चप्पलची शूज नाही मागाची. तर गाईज इथे माझा डान्स वगैरे सगळं झालं, सर्व खतम झालं. वाजलेत 11. आता मी जाणार घरी. खूप मजा आली, जाम मजा आली. मी कशी होती बघा, मी कशी झाली. पुरं नाचू नाचू पुरं पागल झालं. आणि इथे शूज झालं तर उद्या सोडून नाही का मी चालली जाते. हिने मला बघितलं गाईज. मी म्हटलं मी जाते, पण हिने मला बघितलं. माझा झाला पोपट. ट्रेन लपणार होती पण हिने मला बघितलं. चिल की आग. आता मी जाते घरी. मी फायनली घरी आलेली आहे. सगळं झालेलं आणि मी भेटते तुम्हाला परत उद्या.